सर्वांना जय बाळूमामा। मामांच्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं याच्या संदर्भामधला हा व्हिडिओ आहे। पारायण करत असताना पहिल्यांदा चौरंगावरती पीस घालावा, त्याच्यावरती तांदळानं किंवा गव्हानं अष्टदल काढावं। त्या अष्टदलाच्या मधोमध एक तांब्याचा गडवा ठेवावा, त्याच्यावरती स्वस्तिक काढावं, त्याच्यामध्ये गळ्याभर पाणी भरावं, 5 आंब्याची पानं किंवा 5 खायची पानं त्याच्यामध्ये ठेवावी, रुपयाचं नाणं टाकावं, वर नारळाचं स्थापित करावं, श्रीफळ स्थापित करावं, श्रीफळाला आंघोळ घालून स्थापित करा, त्याच्यावरती त्याला अष्टगंध बुक्का लावा। त्याच्याबरोबर आपल्या उजव्या हाताला त्या चौरंगावरती अक्षता ठेवून त्याच्यावरती सुपारीला स्थापित करा, म्हणजे गणपती स्थापित करा। 5 फळं ठेवावीत, एक विडा ठेवावा, शेजारी दिवा लावावा, अगरबत्ती लावावी। ह्या पारायणाच्या दरम्यान हा दिवा अखंड चालू राहिला पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्या। तसं तर देवघरामधला दिवा हा कधीही विझून देऊ नये, त्यालाही शास्त्र आहे, त्यांनी फळ प्राप्ती होती, नाही तर दोष निर्माण होतो। ही मांडणी पारायणाची झाली। आता ग्रंथ पुढे एक पाठ ठेवावा, त्याच्यावरती पीस ठेवावा, त्याच्यावरती मामांचा ग्रंथ ठेवावा। बाळूमामा विजय हा ग्रंथ आहे, बाळूमामा मराठीतला चरित्र ग्रंथ आहे, 2-3 ग्रंथ मामांचे आहेत, ओवीबद्ध पण आहे आणि साधा मराठीतला पण ग्रंथ आहे। ते ग्रंथ ठेवावेत आणि पारायणाला सुरुवात करावी। पारायण करत असताना सकाळी आंघोळ केल्यानंतर काही न खाता पारायणाला बसावं। पारायण जोपर्यंत आपण त्या दिवसाचं पूर्ण होत नाही तोपर्यंत पारायणामधून उठू नये किंवा लघुशंकेला जाऊ नये। गेला तर पारायणाला पुन्हा बसू नये, बसायचं असेल तर आंघोळ करून बसावी। संध्याकाळच्या वेळेला जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर संध्याकाळी आंघोळ करावी, सुचिरभूत व्हावं आणि पुन्हा पारायणाला बसावं। आला इकून तिकून बसला पारायणाला, त्याला दोष लागतो, दोष निर्माण होतो, असं पारायण करू नका, काही उपयोग होणार नाही, दोष निर्माण होईल। पारायण करायचं असेल आणि जेव्हा मनाला वाटत तेव्हा बसला वाचायला, असंही पारायण करायला एक वेळ ठरवून घ्या। सकाळी 6 वाजता मी वाचायला बसणार, संध्याकाळी 6 वाजता वाचायला बसणार, ही वेळ ठरवून घ्या, त्या वेळेमध्ये हे पारायण पूर्ण करा। पारायण पूर्ण उठत असताना पारायण ज्या दिवशी पारायण तुम्ही वाचन करता, सकाळी पारायणाचं वाचन करून आता तुम्हाला उठायचंय, त्यावेळेला ग्रंथावरती अक्षता व्हाव्यात, नारळावरती अक्षता व्हाव्यात, गणपतीवरती अक्षता व्हाव्यात, नमस्कार करावा आणि उठावं। उठल्यानंतर आरती करावी, साखरेचा शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवा, तुमच्या नित्याच्या कामाला तुम्ही प्रारंभ करावा। या काळामध्ये इटाळ पाळावा, पावित्र्य जपावं आणि पारायण आपलं पूर्ण करावं।